मास्टर्स जर्मनीमधनं केल्यानं, सो बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग MITतनं केलं. मग 2 वर्ष जॉब केला ऑटोमोटिव्ह कंपनीतच. मग MS करायला जर्मनीला गेलो, अगेन इन टू ऑटोमोटिव्ह. आणि मग तिकडच्याच एका जर्मन कंपनीला पुण्यात प्लांट चालू करायचा होता. सो दॅट्स हाऊ आय केम बॅक टू पुणे विथ देम फॉर 4.5 years. आणि आय वॉज हँडलिंग देअर पॅन इंडिया सेल्स मार्केटिंग अँड आफ्टर सेल्स आफ्टर 4 years. सो 4-4.5 वर्षानंतर असं झालं होतं की एक स्टॅग्नन्सी किंवा खूप जास्त कम्फर्ट लेवल आला होता इन अ व्हेरी अर्ली एज. आणि ते थोडंसं मला बॉदर करत होतं की आपण आत्ताच एवढे कम्फर्टेबल झालोय. काय एज होतं तुझं? सो आय when I started Boxton, I was 30-31. Before 30, you can say that I was earning well आणि खूप एक कम्फर्ट झोन मध्ये मी गेलो होतो. रोज सकाळी मस्त उठून 8-8:30 जॉबला जायचं, 6-6:30 परत यायचं. ऑफकोर्स द कम्युट वॉज लॉंग, मी रोज चाकणला जायचो. बट दॅट वॉज द ओनली आय वुड से हॅसल ऑफ द डे. बाकी असं काही चॅलेंजिंग खूप उरलं नव्हतं. सो आम्ही आणि माझे को फाउंडर्स हू मेट थ्रू फ्रेंड्स आणि फॅमिली, दे वर ऑल्सो सेम सिच्युएशन मध्ये होते की यार आता रोज ते जॉब करतोय, काहीतरी नवीन करूया. सो स्वप्नील आणि रोहन, बोथ फ्रॉम पुणे, बोथ मराठी कोथरूड गाईज. सो खूप कॉमन फ्रेंड्स थ्रू आम्ही भेटायचो आणि असं चर्चा व्हायची की आपण काहीतरी करू. पण त्या काहीतरीला कुठे असं हे चॅनलाइज होत नव्हतं की काय करायचं. सो वन ऑड संडे आफ्टरनून और सॅटर्डे आफ्टरनून वी जस्ट मेट एट अ फ्रेंड्स ऑफिस आणि डिस्कस करत होतो की अशी एक आयडिया आहे, तर ह्याच्यावर आपण काम करू शकतो. अँड दॅट आफ्टरनून इन अ हाफ एन आवर कॉन्व्हर्सेशन इट वॉज क्लिअर की यार दिस साऊंड सुपर आणि हे खूप नवीन वाटतंय. सो लेट्स गिव्ह इट अ शॉट. आणि इन दॅट हाफ एन आवर द को फाउंडिंग टीम वॉज रेडी. आणि मग आम्ही आपल्या घरी जाऊन विचार केला की काय नाव ठेवलं पाहिजे कंपनीचं. वी रिसर्च की कशी फॉर्म करायची कंपनी, कारण काहीच माहित नव्हतं. दॅट वॉज द शिफ्ट पॉइंट आणि दॅट वॉज द आफ्टरनून वेअर बॉक्स्टॉन वॉज बॉर्न इन 2019. अँड इन लेस दॅन अ मंथ वी हॅड द कंपनी इनकॉर्पोरेटेड. सगळे कंप्लायन्स झालेले होते.